हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना। भीमसेनी कापूराचे 3 जादुई फायदे जे नशीब बदलण्यास खूप मदत करू शकतात। यात धनसमृद्धीसाठी फायदे मिळू शकतात, वास्तुदोषापासून मुक्ती मिळू शकते। कापूर हा देवी देवतांच्या पूजेसाठी आवश्यक घटक मानला जातो। या पूजाविधीमध्ये कापूर वापरला नाही तर पूजा अपूर्ण वाटते। पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक साहित्यामध्ये विशेष असं स्वतःमध्ये महत्त्व आहे। कापूर सर्व पूजांमध्ये वापरला जातो। वास्तुशास्त्रानुसार कापुराचा सुगंध घरातील नकारात्मकता दूर करतो। आता पहिला फायदा म्हणजे धनसमृद्धीसाठी। तो कसा? तर तुम्हाला अति खर्च करण्याची सवय असेल तर सूर्यास्ताच्या वेळी कापुराचा दिवा लावावा आणि संपूर्ण घरामध्ये तो फिरवावा। त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी। यामुळे आपले अतिरिक्त खर्च कमी होऊ शकतात। त्याचबरोबर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर कापूर जाळून पूजा करावी। यामुळे आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न राहते। त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर पितळीच्या भांड्यात 2 कापुराच्या वड्या आणि 2 लवंगा जाळाव्या। असं केल्याने नकारात्मकता दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते। यामुळे घरात पैसा टिकण्यास मदत होते। याचबरोबर आपले पैसे कुठे अडकलेले असतील तर लाल गुलाबाच्या फुलामध्ये भीमसेनी कापुराचा तुकडा ठेवावा आणि कापूर जाळून आई दुर्गेला अर्पण करावा। याशिवाय नोकरी मिळण्यासाठी सुद्धा रोज सकाळी कापूर जाळून देवाला प्रार्थना करावी। यामुळे नोकरीचे नवीन मार्ग खुले होतात। शिवाय घरामध्ये शांतता आणि समृद्धीसाठी सुद्धा हा उपाय तुम्ही नक्की करू शकता। आता दुसरा उपाय म्हणजे वास्तुदोष दूर करण्यासाठी। वास्तुदोषामुळे घरातील शांतता भंग पावते आणि घरात कलहाचं वातावरण होतं आणि हे सगळं घडतं नकारात्मक ऊर्जेमुळे आणि ती दूर जाऊ शकते ती फक्त भीमसेनी कापुरामुळे। आपल्या घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापुराचा तुकडा ठेवावा। यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत मिळू शकते। शिवाय वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर कापराच्या 2 तुकडे बेडरूममध्ये ठेवावेत। त्यांच्या सुगंधाने वातावरण सकारात्मक होऊ शकतं। याचबरोबर दररोज सकाळी आणि संध्याकाळी शुद्ध तुपामध्ये कापूर बुडवून ठेवावा आणि मग तो जाळून घराभोवती फिरवावा। असं केल्याने घरात सुखशांती कायम टिकून राहते। रोज घरात कापूर जाळावा, हनुमान चालीसाचं पठण करावं आणि कापुरामध्ये लवंग टाकून जाळावा। तिसरा उपाय म्हणजे आरोग्यासाठी। कोणताही आजार शरीरापासून दूर जात नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर तेलाचे 2 ते 3 थेंब टाकावे। यामुळे शरीराला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊ शकते। कापुराच्या तेलाने स्नायू मालिश करावे। याचा चांगलाच परिणाम शरीरावर होतो आणि आजार पण पळून जातं। संधिवातात कापुराच्या तेलाने मालिश करावी। यामुळे चांगलाच आराम मिळतो। भाजल्यास कापल्यास कापुराचे तेल लावावे। यामुळे आग होणे कमी होते। या व्यतिरिक्त पायांना भेगा पडल्या असतील तर पाण्यामध्ये कापूर आणि मीठ टाकून काही वेळ पाय ठेवावा। यामुळे नक्कीच आराम मिळतो। मात्र हा कापूर भीमसेनी कापूर असावा। आजारी व्यक्ती घरात असेल तर रोज घरात कापूर जाळावा। यामुळे देखील आजारपण घरातून जायला नक्कीच फायदा होतो। तर अशा प्रकारे भीमसेनी कापुराचे 3 जादुई फायदे बघितले। यामुळे नशीब बदलण्यास नक्की मदत होते आणि भीमसेनी कापुराचे लाभ होऊ शकतात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।